ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून 14 लाख रुपये गमावल्यानंतर एका 13 वर्षाच्या मुलानं आपल्या आयुष्याची अखेर केली। सायबर फसवणूक करणाऱ्यांनी त्याच निरागसतेचा इतका फायदा घेतला की त्यानं आपलं जीवन संपवलं। या घटनेनं सर्वजण निशब्द झाले। आपल्या लेकराचा मृतदेह पाहून आक्रोश करणाऱ्या त्या आईवडिलांना काय बोलावं हेच त्यांना कळेना। त्यांची अवस्था पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं होतं। साऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं। सोमवार 15 सप्टेंबर शाळेतून घरी येताना यश खूप दुःखी होता। मित्रांनी विचारलं की काय झालं, तर तो म्हणाला, कदाचित मी उद्या शाळेत येऊ शकणार नाही। मित्रांना वाटलं की तो विनोद करत आहे, पण तो विनोद नव्हताच। त्याच्या मनात काही वेगळंच सुरू होतं। सुरेश कुमार याच्या खात्यातून गेल्या 10 महिन्यापासून ऑनलाईन व्यवहार होत होते। ऑनलाईन गेममध्ये गुंतवलेल्या पैशांशी संबंधित हे व्यवहार होत आहेत। अनेक वेळा खात्यात पैसेही जमा झाले। गेम जिंकल्यानंतर यशला हे पैसे पाठवण्यात आले असल्याचा अंदाज आहे। काही महिन्यांपूर्वीच खात्यातून मोठी रक्कम कापली जात असल्याचा संदेश फोनवर आला होता। यशनं हा बनावट संदेश असल्याचं सांगून त्यांची दिशाभूल केली। सुरेशनं त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर व्यवहार सुरूच राहिले। जेव्हा सुरेशला खात्यात पैसे नसल्याचं कळले तेव्हा त्यानं यशच्या शिक्षकांशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व काही सांगितले। शिक्षकांनी दरम्यान यशला कळालं की त्यांच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती झाली आहे। तो घरी गेला आणि भीतीनं त्यानं गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली। धनुवासद गावातील शेतकरी सुरेश कुमार यादव यांचा एकुलता एक मुलगा यश ऑनलाईन गेम फ्री फायरच्या जाळ्यात अडकला आणि त्यानं 14 लाख रुपये गमावले। सोमवारी सुरेश त्याच्या पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी आणि मुलांच्या फी भरण्यासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले। त्याला खाते रिकामे असल्याचं आढळलं। परत आल्यावर त्यानं त्याच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली। यशला जेव्हा कळलं की त्याच्या वडिलांना पैशांबद्दल कळलं आहे तेव्हा तो घाबरला आणि त्यानं घरी गळफास घेतला। घर बांधण्यासाठी सुरेशनं शेती विकली होती आणि त्याचेच पैसे बँकेत जमा केले होते।